शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन आम्ही शिवजन्मभूमी जुन्नर मार्गे खाली माळशेज घाटाला आरंभ करतो आणि तिथेच ते सह्याद्रीच्या रांग आणि उंच उंच कडे बघून आमचं मन इथेच थांबलं आणि आम्ही हे सगळं दृश्य बघत बघत पुढच्या वाटचालीस म्हणजे गोरखगडाकडे मुरबाड तालुक्यात निघालो. तुमचं इथं हॉटेल तुम्ही गाईडचं वगैरे काम करता ना? हो, गाईडचं काम करतो. राहायची सोय आहे. माझं नाव अमित पटेल. मी उपसरपंच पण आहे. ते तुमच्या हॉटेलचं नाव काय? ते हॉटेलचं नाव नाही म्हणजे असं जे हा म्हणजे लोकल घरी चायनीज, घरात घरगुती जेवण आम्ही देत असतो आणि चायनीज वगैरे आहे. गाडी इकडे पार्किंग केलंय यांच्या सेफ हाऊस मध्ये, सगळं टेन्शन नाही काही नाही. गोरखगडाला राहण्याची सोय, जेवणाची सोय सगळी सोय. हा, आणि पार्किंग बिर्किंग सगळ्या गाड्या 4 व्हीलर ते सगळे इथंच असतात आपल्याकडं. चालतं, काहीच अडचण नाही. धन्यवाद. दिला नंबर घेतला ना? हो, चला. तसे आम्ही सकाळी 8 वाजता निघून 3 वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो होतो. मग तिथेच गाडी लावून गड चढायला घेतला. काम चालू आहे का? स्वयंसेवक का? साप मैदान करायचं इथं सप्ताह असतो ना देवाचा, हां हां, त्याच्यामुळे. आपलं यांचं मंदिर आहे. हा देवा. ठीक आहे. सप्ताह कधी असतो? आता 1 महिना 1.5 महिन्यात आहे आता. चढायला गड सुरुवात झालीच आणि पहिल्यांदाच पायथ्याला असणारे गोरक्षनाथांचे मंदिर बघितले आणि येथे नतमस्तक झालो, दर्शन घेतले. गोरखगड किंवा गोरशगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे पडले. इकडे काय भीती कशी? शेती काय नाही एवढी. सध्याचं काहीच नाही. हां, सध्या काही नाही. आमच्याकडे लय बिबटेच होती. हां, मग इकडे पण कधी कधी येतात म्हणजे असं नाही, असं नाही. बिबट्या म्हणलो डायरेक्ट घरीच हां. तार कंपाऊंड करून घेतले आमच्या सगळ्यांनी. एवढं जंगलात शेळ्या तर त्यांच्या दिवसा सुद्धा फाडतात माणसांना. चला मग येतो. हां. बाबू, तू जेवला का? ही जंगलाची वाट बघून आम्हाला वाटले आता संध्याकाळ व्हायला आली. लवकरात लवकर गडावर त्या गुफेपर्यंत पोचलो पाहिजे, नाहीतर काहीच दिसणार नाही आणि जंगलाच्या प्राण्यांचा संचार चालू होईल. चढताना आम्हाला खूप थकवा जाणायचा, पण आम्हाला संध्याकाळ असल्याने जास्त ऊन भासत नव्हतं. तरी पण ह्युमिनिटी फार होती, जागीत चढ होता. मग असंच थांबत बसत उठत वर चढलो. हा निसर्ग बघून मन लई शांत झालं बघा. त्यामुळे आमच्याकडे असणारे ओझे पण भासत नव्हते. आनंदाने उत्साहाने हा गड चढून जात होतो. आणि ह्या वाटेवरून आम्ही वर जात होतो आणि गडावर गेलेली मंडळी खाली उतरत होती. मग काय, आम्ही त्यांच्याशी विचारपूस करत त्यांचा अनुभव घेत वर वर चढतच राहिलो. आणि खरं तर येथे एक भारी काम बघायला भेटतं, ते म्हणजे जागी जागी बसायला बाकडे आणि पेंग्विन कचरा पेटी. टॉपला गेलो होतो परत. ज्ञानेश्वरी, वा. बघा ही माऊली. ही माऊली पण गेली होती बघा. ही सई महाराजांची सई हा का? टॉपला डायरेक्ट मंदिर आहे का? हा, डायरेक्ट पुढे चालतं, वरी आणखी वरी आहे ना, डायरेक्ट टॉप. टॉप आहे डायरेक्ट वरी. म्हणजे त्याला भीती वाटते त्यांनी, तुम्ही गुगल वर बघूनच आले असतील ना. हा ना, डायरेक्ट टॉप वाटते त्यांनी, शक्यतो जाऊ नका ते. प्रोफेशनल टेन्शन वगैरे सगळं हार्नेस सगळं हा, मग काय, मग टेन्शन नाही. मग तुम्ही खाली डायरेक्ट उतरू बी शकता. यायचं तुम्हाला आराम करावं. नको आता झाला, एवढा लय झाला, आता घरी जाऊ दे.
मानलं पाहिजे तुम्हाला, आले तुम्ही. अरे थांब हा व्हिडिओ टॅग करा आम्हाला. टॅग करा केलं तरी चालेल. काय करलं मी त्यांना? 5.5 वर्ष. बापरे, तुझं नाव काय बाळा? तुझे पाय लवित. अरे वा, तुला पुढच्या वाटचाली शुभेच्छा. असंच गड चढत राहा. महाराजांचा मावळा आहे तू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. चल. मग काय, एका ठिकाणी मध्यवर्ती आल्यावर एक अशी जागा, तिथे एक बाकडे आणि पुढचा नजारा म्हणजे सह्याद्रीचे विहंगम दृश्य बघायला भेटतं. येथे आमचा सारा थकवा पडून जातो. थोडं पुढे गेल्यानंतर जिथून रॉक पॅच म्हणजे पायरी मार्ग चालू होणार, तिथेच एक शनिदेवाचे मंदिर आणि बाजूला साधू महाराजांच्या पर्णकुटी पण होते. तिथून दर्शन करून गडावरच्या पायरी मार्ग चढायला घेतला. येथेच सूर्य मावळायला लागतो. मग अशा सनसेटचा आनंद घेत इथेच अंधार होतो. तुम्ही कुठून आले? आनंदी. अरे बापरे, बरेच लांबून आले. सकाळी निघलो धाडला मी थांबत नंतर हा रस्ता माहीत नव्हता. माळशेज घाटावरून सगळा खराब राहतो. 2 तास त्या रस्त्याला गेले. हा, आम्ही पण मध्ये ते दगडावरती गेलते का? कुठं? दगडांमध्ये. दगड होते सगळे मुंग्या होती तिथं खूप साऱ्या. हा बरोबर. आम्ही पण गेलो होतो अर्धा तास गेला आम्ही. चला. आणि यापेक्षाही एक खतरनाक थरारक पॅच आहे. तो उद्या सकाळी आम्हाला पार करायचा होता. गडाच्या टॉपवर जायचं होतं आणि रात्र पण काढायची आहे. मग गोरक्षनाथांनी केलेली साधना ज्या गुफेमध्ये होती, त्या गुफेमध्ये आम्ही आजची रात्र काढणार होतो. अंधार पडलाय गोरखगडावर.
आजचा स्टे इथंच करणार आहे आम्ही आता. अजून गुफापर्यंत आलो नाही आपण, गुफेचा शोध घेतोय. चला इकडे का वर नाही, खाली इकडे वर जायचंय. वर रे दरवाजा होती. एक नंबर. जेवण करायला मंडळी, जेवण करायला. मी आता बसलोय इथून आपला छोटासा बी चुकीचा पाऊल आहे ना आपल्याला डायरेक्ट कुठं जाऊ शकतं तुम्हाला दाखवू का? पायरे आहे का काय या हरिहरगड काय नाही याच्या पुढं लय डेंजर डिफिकल्टी लेवल एकदम जागेवर पायरे म्हणजे खाली पाहिलं तरी माझं टेन्शन मध्ये येते. रात्रीचा तो अनुभव म्हणजे जोराची हवा, जंगलातला आवाज कोणाला झोपून देत नव्हता. मग अखेर सकाळ झालीच होती. मग आम्ही सगळं ती परत गुफा बघून, सगळं बघून, डोंगराची कडा बघून, तिथलं गडांतलं पाणी बघून, टाक्यांमधलं पाणी बघून पिऊन परत बॅगा उचलल्या आणि पायरी मार्ग चढायला घेतला. आणि त्यासाठी म्हणजे काय लागतं माहिती ना, डोकं शांत आणि मन शांत लागतं. तेव्हा तो शेवटचा थरारक पॅच आम्ही चढणार होतो. इथेच वर त्या माकडांची जागा होती, म्हणजे छोटीशी गुफा कोरलेली होती आणि सगळे माकडं रात्री तिथे थांबायची. डोकं शांत झालं, मन पण शांत झालं आणि गडाच्या शेवटच्या पायरी मार्ग चढायला घेतला. आणि ती डिफिकल्टी बघून मनात धाकधूक सुरू झाली. महाराजांचं नाव घेतलं आणि सुरू केला. पण अजून एक गोष्ट म्हणजे आमच्याकडे बॅगा होत्या, त्या घेऊन जायच्या म्हणजे जीवाशी खेळ. त्यामुळे बॅग एका छोट्याशा गुफेमध्ये ठेवायचा प्रयत्न केला. पण माकडांच्या भरोश्यावर ठेवणं म्हणजे अजून जोखीमचं काम होतं. मग आमच्यातली एक चादर काढली, त्या चादरीमध्ये सगळ्या बॅग गुंडाळल्या आणि बांधून ठेवल्या. मग तो वाकडं बरं वाटलं. मग तो शेवटचा थरारक पॅच चढत चढत वर कसं तरी सगळ्यांना सावरून घेऊन, सोबत धरून, हाताला धरून वर आलो आम्ही सगळे व्यवस्थित. शेवटीवर आल्यावर मंदिर, भगवा ध्वज आणि साईडला सह्याद्री रांग आणि उंच उंचकडे बघून आत्मा खुश झाला. मग इथे ह्याच मंदिरात दर्शन घेऊन सगळा जो वरचा परिसर आहे तो बघितला.
तर मी खालून वरती येत असताना तर मला असं वाटत होतं की मी गडावर चढू शकत नाही, पण मी धाडस करून गडापर्यंत वरती मंदिर आहे तर वरती चढलो मी. तर चढताना खूप अशी भीती वाटत होती मला. तर मी आलो गडावर, तर गोरक्षनाथांचं मंदिर आहे. तर आल्यानंतर वरती मला जरासं बरं वाटलं, पण खूप भीती वाटत होती वरती चढताना. ट्रॅक लय खतरनाक आहे, पण मनात एक जिद्द होती वर जायचं आपल्याला. वर आल्यावर मस्त मंदिर होतं, दर्शन बिर्शन घेतलं, एकदम रिलॅक्स मध्ये वातावरण सगळं रिलॅक्स होतं, मन शांत झालं. मी कधीच एवढा गड चढलेला नाही आहे. मी पहिली टाईम आहे, फर्स्ट टाईम आहे माझा. मी कधीच गड चढलेला नाही आहे एवढा ऊत. आणि ही माझी एकदम जीवनातली पहिलीच ट्रॅकिंग आहे आणि ती पण खूप हार्ड होती. आणि या मित्रांच्या सोबतीनं मी गड चढलेला आहे या गोरक्षनाथ मंदिराच्या जवळ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हा गड चढल्यावर खूप धाडस आली आणि उंचीवर वाटणारी भीती निघून गेली. माझीच नाही, माझ्यावर असणाऱ्या तिघांची पण भीती इथेच निघून गेली. अशा प्रकारे सगळ्यांचा रामराम घेतो मंडळी. असेच प्रेम राहू द्या, तुम्हाला कधी नाराज नाही करणार. जय महाराष्ट्र.